सविस्तरपणे सगळ्या घडामोडी बघणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातील मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदलाची। मुंबईसह राज्यभरातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे। मुंबईचे पोलीस सहायुक्त गुन्हे शाखांचे मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आलेली आहे। मिलिंद भारंबे यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे। जयंत नाईक-नवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असतील। कृष्ण प्रकाश यांचीही बदली करण्यात आलेली आहे। कृष्ण प्रकाश यांच्या जागी म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल आपण बघतोय, त्याच्याविषयीचं अपडेट आपण घेतोय। ही महत्त्वाची बातमी आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झालेली आहे। पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झालेली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या सहायुक्तांची सुद्धा बदली झालेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातली बातमी आहे। ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होते आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या 3 सदस्यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होतं का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। महत्त्वाची बातमी आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातली उद्या सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घ्या। प्रशांत, उद्या फार महत्त्वाचा दिवस आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। ओबीसी आरक्षणाशी निगडित सगळ्यांचं याकडे लक्ष असणार आहे। आपण काय अधिक सांगाल? बरोबर आहे सुवर्णा, अतिशय महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण हवं यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली। दोनदा ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आणि यामागे त्यांनी जी सुप्रीम कोर्टाने कारणं दिलेली आहेत की ट्रिपल टेस्टच्या आधारावरती जो अहवाल तयार असेल त्याच अहवालाला आम्ही मान्यता देऊ, पण महाराष्ट्र सरकार अजूनही त्या पद्धतीचा अहवाल ओबीसीच्या संदर्भात देऊ शकलं नाही आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केलेली आहे। त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने नियम घालून दिले, त्यांच्या नियमाच्या आधारावरती तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षण लागू करता यावं आणि मध्य प्रदेशाच्या आदेशाचा संदर्भ या निमित्ताने घेण्यात आला। त्यामुळे उद्या सकाळी साधारणतः 10:30च्या दरम्यान ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। जस्टिस खानविलकर यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। जस्टिस रविशंकर आणि जस्टिस रवींद्र कोल यांच्या या 3 सदस्यीय खंडपीठात ही सुनावणी होईल। महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाकडे, कारण की उद्या या संदर्भात काहीतरी कोर्टाच्या वतीनं स्पष्टपणे भूमिका समोर येण्याची शक्यता आहे आणि कुठला या संदर्भात निर्णय देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा दिवस उद्याचा ठरणार आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। मशिदींवरील भोंग्यांविरोधात रान पेटवणाऱ्या मनसेनं आता मशिदींमधील सीसीटीव्हीकडे आपली नजर वळवली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंदिरात सीसीटीव्ही आहेत, मग मशिदींमध्ये का नाहीत, असा सवाल उपस्थित केलाय। पाहणार आहोत रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावलेले असताना मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जवळपास सगळ्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत, मात्र मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलाय। सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये, असेही ते म्हणाले। तसंच हे सगळं केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल, तसंच असं करण्यास कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही। सरकारनं याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। सीसीटीव्ही लावण्यामध्ये गैर काय, तिथे जर काही गैरप्रकार कुठेही होत असेल तर तो टाळला जाईल त्या निमित्ताने। त्यामुळे ती खरं तर ही स्तुत्य सूचना आहे त्यांची, त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशी अपेक्षा आहे।
दरम्यान प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावणं बंधनकारक नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलं. मंदिरात स्वच्छेनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं जर सीसीटीव्ही लावले असतील आणि बाकीच्या प्रार्थना स्थळात सुद्धा कोणाला लावायचे असतील तर त्याला सरकारचा काही विरोध असायचं काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेप्रमाणे निर्णय करावा. बाळा नांदगावकरांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी नवी मुंबईत कॉलेज शेजारी असलेल्या मशिदीच्या भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार केलेली आहे. माझं पोलिसांना सांगणं आहे, लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्यात, या महाविद्यालयातल्या पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आहेत. आपण योग्य ती कारवाई आणि योग्य तो विचार या विषयासंदर्भात करावा. भोंगे हे उतरवलेच गेले पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. राज्यात भोंग्यांवरून नवा वाद निर्माण झालेला असताना आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी भोंग्यावर देशव्यापी धोरण तयार करावं अशी केंद्राकडे मागणी केलेली आहे. आता जे काय राजकीय भोंगे वाचतायत हिंदुत्वाच्या नावाखाली, हे जे काय ढोंग चाललंय भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील, पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नॅशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नॅशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकारने. राऊतांच्या या मागणीवरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी टोला लगावलाय. केंद्राने काय करायचं या संदर्भात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सक्षम आहेत. पंतप्रधान म्हणून 7 वर्षाच्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय घेत अगदी धारा 370 सारखा विषय जो कुणालाही वाटलं नाही तो विषय घेण्याचं धाडस असणारा पंतप्रधान या देशाचा आहे. त्याच्यामुळं केंद्राने काय करावं याचा सल्ला घेण्याची राऊतांकडून अजून तरी केंद्राला वेळ आलेली नाही. आणि केंद्राचा हस्तक्षेप नको वेळोवेळी म्हणणारे, गरज आली की केंद्राची मदत पाहिजे. भोंग्याच्या प्रकरणावरून राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलंय. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेची मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या या सभेला विरोधही सुरू झालाय. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदन दिलंय आणि सभेला परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी केली आहे. वारं खूप सुटलंय, जे सुटलंय ते आपलंच आहे. औरंगाबादमधील 1 मे रोजीच्या सभेसाठी मनसेनं कंबर कसली आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये मनसे हिंदुत्वाचा एल्गार करणार आहे. मनसेच्या या सभेचं काउंटडाऊन आता सुरू झालं असतानाच आता राज ठाकरेंच्या सभेविरोधात राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्याचं बघायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना, जीएसी संघटना अशा काही संघटनांनी औरंगाबाद आधीच संवेदनशील शहर असल्याचं सांगत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्याचं निवेदनच दिलंय. औरंगाबाद हे पूर्वीपासून सेन्सिटिव्ह आहे, याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली होऊ नये यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सभेला विरोध करतोय. आणि आम्ही त्यांना या ठिकाणी पोलीस आयुक्ताला सांगितलंय की आपण परवानगी देऊ नका, परवानगी दिली तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरून विरोध करेल. दुसरीकडे औरंगाबादमधील स्थितीचा आढावा घेऊन पोलीस परवानगीचा निर्णय घेतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. अशा प्रकारची निवेदनं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांच्याकडे आलेली आहेत. पोलीस आयुक्त स्थानिक परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय योग्य वेळेला घेतील. दरम्यान मनसेनं मात्र परवानगी मिळो न मिळो सभा तर होणारच असा दावा केलाय. सभा 100% होणार आहे, सभा 100% होणार आहे.
परवानगी पण मिळेलच, कारण आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. सन्माननीय पोलीस बांधवांनी ज्या ज्या आम्हाला कागदपत्र मागितले ते सगळे कागदपत्रांची आम्ही पूर्तता केलेली आहे. त्यामुळे परवानगी निश्चित मिळेल, परवानगीला कुठं अडचण येणार नाही. विरोधी पक्ष इतके हादरलेले आहेत की त्यांना राजसाहेबांनी बोलूच नये अशी इच्छा आहे. पण ही जरी इच्छा असली तरी सर्वसामान्य जनतेला राजसाहेब जे बोलतायत ते पटतंय, आवडतंय, आणि त्यामुळे ही सभा तर होणारच. त्यामुळे कोणी किती विरोध केला तरी सरकारने सतत बुद्धी जागृत ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष करावं, आणि आमची सभा तर अशी होणारच आहे. मला त्याबद्दल काही शंका अजिबात माझ्या मनात नाही आहे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं राज ठाकरेंच्या भोंग्या विरोधी भूमिकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यातच आता औरंगाबादमधील काही पक्ष आणि संघटनांनी सुद्धा सभेच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यानं परवानगीवरून मनसे आणि सरकारमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेआधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंविरोधात हल्लाबोल सुरू केलाय. मंगळवारी सांगलीत झालेल्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरींना राज ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला, आणि त्यानंतर आता मनसेनं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेत कसं वाकयुद्ध सुरू झालं, आढावा घेऊयात. अर्धवट राव ते भाजपचा भोंगा, खास ठाकरे ते नकलाकार, मनसेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा करारा हल्ला. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीत जुंपली. आधी दादर आणि नंतर ठाणे, दोन्ही सभांमध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज ठाकरेंविरोधात हल्लाबोल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेत आलेल्या अमोल मिटकरींनी तर लावा रे तो व्हिडिओची पुनरावृत्ती करत राज ठाकरेंच्या पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. असा महाराष्ट्राचा भूक काय वाटतो आपल्याला की ज्याच्यातनं लोक एकत्र येतील. छत्रपती शिवाजी, तुम्ही जो समान नागरी कायदा सांगता ना, तो तुम्हाला हिंदू आणि मुसलमानाचा अपेक्षित जर असेल, माझ्याकडे सर्वात मोठा ग्रंथ आहे हातामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान. मिटकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी राज ठाकरेंचा खास ठाकरे असा उल्लेख करत हनुमान चालीसा आणि हनुमान स्तोत्र म्हणत राज ठाकरेंवर तोंडसूक घेतलं. या खाससाहेबांनी पहिल्यांदा पंचरंगाचा झेंडा कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है, एक अलग से खौफ का मंजर है मेरी चारों तरफ, मुझे शेर नहीं अब तो गाय से भी डर लगता है. एवढी दहशत, रामाची दहशत. आता अयोध्येत जाण्यासाठी मी अयोध्येला जाणार. हनुमान स्तोत्र मनोजवं मारुततुल्य एकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं नित्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वलिनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापरिदहनं पश्चात् रावण कुम्भकर्ण हरणं. एतत् रामायणं बघायला पाहिलं. एवढंच नाही तर अमोल मिटकरींनी फडणवीसांपासून नारायण राणे, आशिष शेलारांपासून ते किरीट सोमय्यांचाही त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला. त्या रोड शोच्या माध्यमातून त्यांनी तिथे भाषण दिलं होतं. आता या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला आवाज बुलंद होणार आहे. आता या महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी बोलणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक भ्रष्टाचारी आहे. आता कोणी निवडून येऊ शकणार नाही. इथे फक्त भारतीय जनता पार्टी आहे. आणि कोल्हापूरचा जसा निकाल आला, हे पळून गेले मला माहित नाही. पहिली पत्रकार परिषद मी शौचालयाचा धोताला केलाच नव्हता. कोणी म्हटलं होतं मी शौचालयाचा धोताला केला. या छानय लावताना दुसरं कुठलं काही दिसत नाही. आता तुमचे येता येता ते धोताले बाहेर चालला. त्याला दिसत दुसरं म्हणजे एक आयटम सोडवायचे ते. या सभेत धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना जोरदार लक्ष केलं. आता रामदास पाठेला जे बोलायचं नाही ते भावलाच्या तोंडून रामदास पाठेला बोलायचं. अशा रामदास पाठेचा एक
घमटला. एका पंताने दुसरा पंत जन्माला घातला. की पुरंदरेला आणि जेम्स लेनना तुम्ही उकरून बाहेर काढला, हाडं मोजायला लावून त्या दोघांची. मला अधिक काय त्या इतिहासाबद्दल बोलायचं नाही. मी जर शिवचरित्रातलं पान वाचून दाखवलं तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं ते सत्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जोरदार हल्ल्यानंतर मनसेनंही प्रत्युत्तर दिलं. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे. हे राजसाहेबांवरती बोलायच्या आधी त्यांनी 3 बायका फजिती आहे का हा चित्रपट बघितला पाहिजे. म्हणजे स्वतःची लायकी काय ना ती त्यांना कळेल. ते तुमचा पक्ष वाढवता येत नाहीये आणि तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शिकवायला लागलात. जेवढी आपली लायकी आणि अवकात आहे तेवढंच बोलवावं, नाही तर या बाजारू विचारवंताचा बाजार उठवायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार. ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सभा घेत राज ठाकरेंवर हल्ला चढवलाय. त्यातच आता मनसेनं औरंगाबादच्या सभेचीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या काही कालावधीमध्ये आपण सातत्यानं एक नाव ऐकतोय ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते. एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आर्थर रोड जेलमधून सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी ताबा घेतलाय. मराठा समाजाविरोधात सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कोल्हापुरामध्ये सदावर्तेंविरोधात 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी ताबा मिळावा असा अर्ज कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात केला होता. हा अर्ज कोर्टाने मान्य केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला. तर सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याआधी सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर म्हणजे टेरेसवर बैठक झालेली होती. या बैठकीला 9 जण हजर होते. हे सगळेजण इमारतीच्या टेरेसवर जातानाचं CCTV फुटेज समोर आलंय. याच बैठकीत सिल्व्हर ओकवरील हल्ल्याचा कट रचला असा दावा मुंबई पोलिसांनी केलेला आहे. ही बैठक कोणत्याही परवानगीशिवाय झाल्याची माहिती इमारतीच्या रहिवाशांनी दिल्याची माहिती मिळते आहे. कोर्टाच्या आदेशानंतर एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची मुदत देण्यात आलेली आहे. दरम्यान आतापर्यंत 90% कर्मचारी कामावर आलेत अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसंच दिलेल्या मुदतीमध्ये कामावर आलेल्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवरही त्यांनी सडकून टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर सदावर्तेंनी कोट्यवधींची माया जमवली, कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप परबांनी केलाय. आज 69,082 कर्मचारी आज कामावरती हजर झालेले आहेत. याचा अर्थ साधारण 90% जास्त कर्मचारी आलेत. माननीय उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिलेत. म्हणजे अजून 2 दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या हातात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 100% कर्मचारी कामावरती 22 तारखेपर्यंत येतील. आणि हायकोर्टात आम्ही हे मान्य केलं की 22 तारखेपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही. जे कर्मचारी येतील मग त्यांच्यावर गुन्हे असतील किंवा त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई झालेली असेल, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असेल, हे सगळं आम्ही मागे घेऊ. आणि कष्टकरी असं दररोज बोलायचं आणि कष्टकऱ्यांचा नेता किती श्रीमंत आहे, त्यांच्या जीवावरती किती पैसे कमवले हे आता हळूहळू चौकशीत बाहेर येते. घरात नोटा मोजायच्या मशीन सापडलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे कष्टकऱ्यांच्या जीवावरती, कष्टकऱ्यांच्या नावावरती करोडोची माया गोळा केली आणि दररोज नाव कष्टकऱ्यांचं घ्यायचं, दररोज नाव शाहू फुले आंबेडकरांचं घ्यायचं, दररोज नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं, अशी वेगवेगळी नावं घेऊन त्यांना भरकटवलं गेलं. राज्यातील विविध भागातल्या एसटी स्थानकांमध्ये एसटी कामगार आता रुजू होऊ लागलेत. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात 8 आगारांमध्ये मिळून तब्बल 1817 कर्मचारी रुजू झालेले आहेत. त्यामुळे गेल्या 163 दिवसांपासून थांबलेली लालपरीची चाकं पुन्हा एकदा फिरू लागली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 2600 पैकी
2391 कर्मचारी कामावर रुजू झालेत. 325 बस रस्त्यावर उतरलेल्या आहेत. तर बुलढाण्यातही 80% एसटी कर्मचारी कामावर रुजू झालाय. पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर बस आगारातील 188 संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. तर संपकाळात बडतर्फ केलेल्या 28 कर्मचाऱ्यांना अद्यापही रुजू न करून घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी येत्या 22 तारखेला मुंबईला येणार असल्याचं म्हटलंय. तर त्यानंतर 23 तारखेला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे. रवी राणांच्या या आव्हानामुळे शिवसेना आणि राणांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर चालीसा पठण करावं, अन्यथा आपण मातोश्रीवर येऊ, तिथे हनुमान चालीसा पठण करू असा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. यानंतर अमरावतीत शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर निदर्शनं केली होती. त्याचप्रमाणे मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत राणा दाम्पत्याला विरोध करण्याचा इशारा दिला होता. आता रवी राणांनी मातोश्रीवर येण्याचा मुहूर्त जाहीर केलेला आहे. शिवसैनिक आणि राणांमध्ये त्यामुळे संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आलेलं संकट ते नष्ट झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना शक्ती मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री विदर्भामध्ये आणि मंत्रालयात जाणं सुरू केलं पाहिजे. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधावर गेले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये थांबलेला विकास हा पुन्हा जोरात धावला पाहिजे. या उद्देशानं आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचासाठी 22 तारखेला हजारो भावी भक्त त्या ठिकाणी जाणार आहे आणि 23 तारखेला सकाळी त्या ठिकाणी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचून महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा. दरम्यान रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचं आव्हान दिल्यानंतर राणा यांचा हा प्रसिद्धीचा स्टंट आहे अशी टीका शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येते. मातोश्रीमध्ये यायला त्यांना खूप वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी तिकडे आपल्या त्यांच्या मतदारसंघात आरती भजन करावं. खरं मला कळत नाही, खरोखर आपल्या देशामध्ये पंतप्रधान जे आहेत ते असल्यानंतर हिंदू खतरेमध्ये आहेत का? मग ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? हे सगळं वादविवाद करायचं आणि काहीतरी गोंधळ घालायचा आणि असे शब्दांचा प्रयोग किंवा वाक्यांचा प्रयोग करायचा जेणेकरून मीडिया त्यांना विचारेल. आता नाटकच करायचं, नौटंकी करायची. रोज पथनाट्य बघतो आम्ही आमच्या अमरावतीमध्ये, रोज पथनाट्य असतं, रोज ऍक्टिंग असते. हा एकंदरीत मला स्टंट वाटतो, प्रसिद्धीचं माध्यम वाटते. कारण मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जाणं एवढं काही सोपं नाही आणि ते काही ऐरागैराचं काम नाही. तिथपर्यंत ते सिक्युरिटीच्या दृष्टीनं म्हणा किंवा अजून शिवसैनिकांच्या तिचं शिवसैनिकांची जी फळी आहे त्या फळी शोधून ते मातोश्रीवर पोहोचणार नाही. हा फक्त प्रसिद्धीचा स्टंट आहे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केलेला आहे. राज्य सरकार केंद्र निधी देत नसल्याचा आरोप नेहमीच करत असतं. मात्र राज्य सरकारच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देतं, पण राज्य सरकारने निधीच खर्च केला नसल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. पहिल्या 1.5 वर्षात केंद्राकडून 15,000 कोटी रुपये राज्याला दिले, पण त्यापैकी 1 नवा रुपया राज्यानं खर्च केला नाही असा आरोप फडणवीसांनी केला आहे. अपेक्षा एवढीच आहे, पहिल्या 1.5 वर्षामध्ये केंद्र सरकारचे 15,000 कोटी रुपयापैकी 1 नवा पैसा या सरकारने खर्च केला नाही. पैसा केंद्राचा, पण यांनी खर्चच केला नाही. आता थोडं आम्ही त्याच्यावर हल्लाबोल सुरू केला आणि केंद्राने सांगितलं खर्च केला नाही तर पैसे परत नेऊ. तेव्हा आता योजना मंजूर केल्या जातात आणि कपिल पाटील साहेबांनी स्वतः बैठक घेऊन त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की जर तुम्ही अशा प्रकारच्या योजना घेणार नसाल तर हा पैसा वापस गेल्याशिवाय राहणार नाही आणि जर वापस गेला तर खबरदार, आम्ही तुम्हाला या ठिकाणी शांतपणे झोपू देणार नाही. तेव्हा आता खऱ्या अर्थानं या योजना सुरू झाल्यात. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार डेसिबल तपासून कारवाई करताना यंत्रणांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कोर्टाच्या निर्देशानुसार दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलचं बंधन आहे, पण खरंच याचं पालन होतं का? अजानच्या आधीचा डेसिबल आणि अजान सुरू असतानाचा डेसिबल ज्याच्या आवाजाचा न्यूज 18 लोकमतनं रियालिटी चेक केला. सुरुवातीला आपण बघूया नाशिकमधला रियालिटी चेक काय सांगतो.
वर्दळीच्या रस्त्यावर होणारा गोंगाट आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतोय। नाशिकच्या चौक मंडईतील जहांगीर मशीद परिसरात आमच्या टीमनं रियालिटी चेक केला। अजानच्या आधी चौकात 80 ते 85 डेसिबल आवाजाची नोंद झाली। अजान सुरू होण्यापूर्वी या ठिकाणचा आवाज नेमका किती आहे ते आपण याच्या माध्यमातून या ॲपच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपण हे ॲप आता अशा प्रकारे सुरू करत आहोत आणि या ठिकाणची आवाजाची मर्यादा नेमकी किती डेसिबल आहे या ठिकाणी आपण बघतोय। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर 85 ते 86 डेसिबल इतका आवाज जो आहे तो अजान पठण सुरू होण्यापूर्वीचा आहे। अर्थात या ठिकाणी असलेला आजूबाजूचा गोंगाट, गाड्यांचा आवाज यामुळे या ठिकाणचं डेसिबल जे आहे ते 85 ते 86 इतकं डेसिबल आहे। आणि आता यानंतर या ठिकाणी जी अजान पठण केली जाईल त्यावेळेला नेमकं या ठिकाणचं डेसिबल नेमकं किती असणार आहे हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत। भोंग्यांवरून देशातलं राजकारण तापलेलं असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेतला जातोय। 18 जुलै 2005 रोजी सुप्रीम कोर्टानं याविषयीचा निकाल दिला। तसंच राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं 21 एप्रिल 2009 रोजी आदेश काढला। त्यानुसार डेसिबलची मर्यादा निश्चित करण्यात आली। रहिवासी क्षेत्रात दिवसासाठी आवाजाची मर्यादा 55 डेसिबल तर रात्रीच्या वेळी 45 डेसिबल इतकी निश्चित करण्यात आली। अजान सुरू झाल्यावर आमच्या टीमनं त्या ठिकाणी डेसिबलची तपासणी केली। हे ॲप सुरू केल्यानंतर आता आपण या ठिकाणी बघतोय की एकाच वेळेला या ठिकाणी हे अजान पठण सुरू झाल्यामुळे या ठिकाणी ज्या यापूर्वीचा जी आवाजाची मर्यादा होती ती 80 ते 85 डेसिबल इतकी होती। हीच मर्यादा आता 85 ते 90 इतक्या डेसिबल पर्यंत जाऊन पोहोचत आहे। अजान सुरू होण्यापूर्वी जो आवाज 80 ते 85 डेसिबल होता तोच आवाज ज्यावेळेला ही अजान सुरू झाली त्यानंतर हा आवाज 85 ते 90 डेसिबल इतका गेलेला आहे। अर्थात 5 डेसिबलनी ही आवाजाची मर्यादा या ठिकाणी वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारचा रियालिटी चेक आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत दिसून आला आहे। अजान सुरू होण्याआधीच परिसरातला गोंगाट आणि वाहनांच्या आवाजामुळे डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली होती। तर अजान सुरू झाल्यानंतर 5 डेसिबलनं वाढ झाल्याचं न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकमध्ये स्पष्ट झालंय। मुळात ही 55 डेसिबलची मर्यादा अजान सुरू होण्यापूर्वीच ओलांडली गेली। अर्थात 80 ते 85 डेसिबल हे अजान सुरू होण्यापूर्वीच डेसिबल आपण मोजलं। मात्र अजान सुरू झाल्यानंतर हे डेसिबल 85 च्या 90 पर्यंत जाऊन पोहोचलं। त्यामुळे सरकारची मर्यादा जर आपण बघितली तर ती केवळ 55 डेसिबल इतकी आहे। त्यामुळे आता सरकार या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे मार्ग काढणार आणि ही डेसिबलची मर्यादा न्यायालयाच्या कक्षेत कशी बसवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। औरंगाबादमध्ये सुद्धा न्यूज 18 लोकमतनं असाच रियालिटी चेक केला। मशिदींवरच्या अजानमुळे किती ध्वनी प्रदूषण होतं याचा रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। काही वेळात होईल, मात्र त्याआधी मी तुम्हाला मी जिथं उभा आहे तिथं काय डेसिबल हे आहे आपण बघूया। आणि यासाठी मी वापरलेलं निरीचा ॲप नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरची अत्यंत विश्वास करणारी वेबसाईट ही आहे आणि या वेबसाईटचा वापर करून अनेक लोक पोलिसात तक्रार करत असतात। आता साऊंड ट्रॅकरचं मी ऑन करेल या ठिकाणी आणि थोड्या वेळातच आपल्याला एक असा स्क्रीन येतो या ठिकाणी। आणि आता डेसिबल किती आहे, आता अजान सुरू झालेलं नाही तरी किती डेसिबल आहे हे मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो। हे झालेलं स्टार्ट आणि आपण बघतोय की 70 ते 74 पर्यंत डेसिमल या ठिकाणी आता आहे। मात्र अजान सुरू झालेली नाही आणखी। आणि आपण बघतो की ते डे लाईटमध्ये जे मी आहे ना रेसिडेन्शियल डे टाईममध्ये ऑप्शनमध्ये हे रेकॉर्ड करतोय त्यामध्ये डे लाईटमध्ये 55 डेसिबल एवढं जास्तीत जास्त आवाज असायला पाहिजे आणि नाईटमध्ये जवळपास 45 डेसिमल जो आहे या ठिकाणी आवाज असायला पाहिजे। आता बघतोय आपण 75च्या आसपास या ठिकाणी जो आहे दाखवतोय या ठिकाणी डेसिबल, मात्र 55 आणि 55च्या वर जास्त आहे म्हणजे लिमिटच्या वर आवाज आहे। मात्र या ठिकाणी अजान सुद्धा नाहीये किंवा इतर वाहनं सुद्धा माझ्या आजूबाजूने कुठून जात नाहीत, त्यामुळं तरी या ठिकाणी जे आहे 75 आता 75-74 वर आलेला आहे म्हणजे पक्षाचा आवाज सुद्धा या ठिकाणी काउंट केला जातोय। एकंदरीतच बघितलं तर आपण जे डेसिमल आहे 74 डेसिमल आहे, आता काही वेळेमध्येच जे आहे या ठिकाणी अजान सुरू होईल। Allah
आपण बघितलं की अजानच्या आधी 71 ते 73 होतं आणि आता 73 ते 80 पर्यंत गेलेलं, म्हणजे 71 ते 80 पर्यंत अजान सुरू असताना गेलेलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की 71 ते 73 अजान नसताना होतं आणि आता अजान सुरू झाल्यानंतर ते 80 पर्यंत गेलेलं आहे. बघितलं आपण ते 80.5 पर्यंत गेलं, जे 70 ते 71 पर्यंत होतं. आता अजान थांबलेली आहे. मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो की आता नेमकं किती डेसिबल पर्यंत जातं बघतोय आपण. पुन्हा ते आलं 60च्या आसपास आले, 70 ते 70 पर्यंत, 65 म्हणजे 65 आणि 80, 15 डेसिबलनी जे आहे एकंदरीतच या ठिकाणी अजानच्या नंतर फरक पडलेला डेसिबलमध्ये. याचा अर्थ सरळ आहे की जे आधीचाच आवाज आहे तो 70 ते 73 डेसिबल पर्यंत होता आणि अजान सुरू झाल्यानंतर तो 80 ते 81 पर्यंत गेला. म्हणजे जवळपास 7 ते 8 म्हणजे 7 ते 8 डेसिबलने हा आवाज वाढलेला आहे. म्हणजे आधीच फार मोठ्या प्रमाणात आवाज आहे आणि त्यामध्ये अजानची 7 ते 8 किंवा 10 पॉईंटपर्यंत भर पडते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. केंद्र सरकारनं देशात स्मार्ट सिटी योजनांची घोषणा केली होती आणि त्यानुसार गेल्या 5 वर्षात ही कामं सुरूही करण्यात आली. महाराष्ट्रातील काही निवडक शहरात ही योजना राबवली जाते आहे. मात्र या योजनेतील विकास कामं पूर्ण होण्यापूर्वीच केंद्र सरकारनं स्मार्ट सिटीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2022 नंतर कुठलीही निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. त्यामुळे अनेक विकास कामांचं भवितव्य अधांतरी आहे. नाशिक शहरही त्यातून सुटलेलं नाही. नाशकात स्मार्ट सिटीचा बोजवारा. 1000 कोटींची कामं रखडली. 5 वर्षात केवळ 46 कोटींची कामं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2016 मध्ये नाशिक शहराची निवड करण्यात आली होती. मंदिरांचं शहर अशी ओळख असलेल्या या शहराच्या विकासासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांहून अधिकची विकास कामं होणं अपेक्षित होतं. मात्र शहरात कासव गतीनं ही विकास कामं केली जात आहेत. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी म्हण आहे. मात्र नाशिककरांच्या नशिबी सरकारी काम आणि 5 वर्ष थांब आलं आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केली जाणारी विकास कामं अद्यापही पूर्ण झाली नाहीयेत. खरं तर सुरुवातीपासूनच स्मार्ट सिटी अभियान वादात सापडलं होतं. त्यामुळे शहरात विकास कामांची रखडपट्टी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर स्मार्ट सिटी योजनेच्या सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण आता जनतेचा पुरता भ्रमनिरास झालाय. नाशिक शहरात या योजनेअंतर्गत एकूण 1052 कोटींची विकास कामं होणं अपेक्षित होतं. मात्र त्यापैकी केवळ 46 कोटींची कामं गेल्या 5 वर्षात पूर्ण झाली आहेत. आजही जवळपास 1000 कोटींची विकास कामं दृष्टीपथात नाहीयेत. सध्या प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शहरातील सुशोभीकरणाची काही कामं केली जात आहेत. मात्र ही कामंही अत्यंत संथ गतीनं केली जात आहेत. या कामासाठी कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आलेली नाहीये. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून ही कामं केली जात आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे 1 एप्रिल 2022 नंतर स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामांच्या निविदा न काढण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे जून 2023 मध्येच हे अभियान गुंडाळलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्ये स्मार्ट सिटी मिशन हे 5 वर्षाकरता होतं आणि त्याचा पिरियड आपला जून 21ला संपलेला आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याला पुढं प्रोजेक्ट सुरू असल्यामुळं 2 वर्षाचं एक्सटेन्शन देऊन जून 23 पर्यंत त्याला एक्सटेंड केलेलं आहे। त्याच्यामुळे आता स्मार्ट सिटी मिशनचा नवीन पिरियड आपला जो आहे तो जून 23 पर्यंत आहे आणि त्यांनी याच्यापूर्वीच आपल्याला सूचना दिल्या होत्या की 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही सगळे वर्क ऑर्डर पूर्ण कराव्यात। भ्रष्टाचार, निकृष्ट कामं आणि वारसा स्थळांची नासधूस या कारणांमुळे स्मार्ट सिटीची कामं वादात सापडली होती। अधिकाऱ्यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा पुरता बोजवारा उडालाय। अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदून ठेवण्यात आलं आहे, मात्र ही कामं कासव गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। करोडो रुपयांचा निधी तुम्ही केंद्राकडनं आला, राज्याकडनं आला आणि महापालिकेचे स्वतःचे म्हणजे या नाशिक महापालिकेतल्या नागरिकांच्या घामातल्या कष्टाचे पैसे 200 कोटी रुपये येतात। 1000 कोटींच्या निविदा काढल्यात आणि प्रकल्प किती पूर्ण आहेत? 40%, 40 कोटींचा फक्त, लक्षात द्या 40 कोटी। त्यात सुद्धा अनेक प्रकल्प नाशिक महापालिकेचेच आहे। कालिदास कला दालन असेल, कला आर्ट गॅलरी असेल, नेहरू गार्डन असेल। मग नाशिक ह्या स्मार्ट सिटीत केलं काय? देशातील 100 शहरांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती। झपाट्यानं विकसित होणाऱ्या नाशिकची त्यामध्ये निवड झाल्यामुळे शहराचा झपाट्यानं विकास होईल अशी नाशिककरांना अपेक्षा होती। मात्र शहरात या योजनेअंतर्गत जुजबी कामं झाली असून 1000 कोटींच्या कामांचा ठाव ठिकाणाही नाहीये। एकंदरीतच गेल्या 5 वर्षातील स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे शहराचा विकास होण्याऐवजी ते बकाल झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही इतर महत्त्वाच्या बातम्या सुद्धा आपण बघणार आहोत। बीडमध्ये सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकनं पेट घेतला। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। बीड जिल्ह्यातील मांजरसुंबाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही आग भीषण होती। संपूर्ण ट्रक या आगीत जळून खाक झालेला आहे। दरम्यान या आगीचा थरार पाहण्याकरता रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठीच गर्दी जमा झाली। मांजरसुंबा हद्दीत मोरगाव शिवारात कोंबडीचं खाद्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोनं अचानक पेट घेतला। काही क्षणातच या आगीनं रौद्र रूप धारण केलं। आग आटोक्यात आणण्याकरता अग्निशमन दलानं प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात आली नाही। तर औरंगाबादमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। औरंगाबादच्या फुलंब्री रोडवर कारला आग लागली। आगीत कार जळून खाक झाली। या कारने खरं पोलला धडक दिली आणि धडक दिल्यानंतर या कारला अचानक आग लागली। ही आग बघता बघता भडकली। सुदैवानं जीवितहानी याही घटनेत झालेली नाही। चालकाने प्रसंगावधान दाखवून पटकन गाडीतून तो खाली उतरला, मात्र ही काही क्षणामध्ये या गाडीनं पेट घेतला आणि पूर्णपणे ही गाडी जळून खाक झाली। कुणाचं काय तर कुणाचं काय, पुण्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे। हे मी वाक्य म्हटलं त्याला कारण अशी ही घटना आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक बघायला मिळाली। पुण्यातील मुंढवा परिसरात भर रस्त्यात गाड्या उभ्या करण्यात आल्या आणि हातात चक्क कोयते नाचवत गावगुंडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यामुळे तरुण स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे। पोलिसांनी 4 गावगुंड मुलांना अटक केली आहे। तलवारीनं आणि कोयत्यानं केक कापण्यात आला। अटकेतली ही मुलं 18 ते 21 वयोगटातली आहेत। पिंपरीमध्ये फक्त 1 लाख रुपयांच्या हव्यासापोटी एका 8 वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बिपिल रईस याला अटक केली आहे। बिपिलनं आधी या मुलाचं अपहरण केलं, मात्र रस्त्यात हा मुलगा त्याच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या झटापटीत जखमी झाला। जखमी अवस्थेतल्या मुलाचा सांभाळ करणं आरोपी बिपिलला शक्य झालं नाही।
म्हणून त्याने लक्ष्मणचा निर्घृणपणे खून करून तो पळून गेला। पोलिसांच्या तपासणीत बिपिल रईस यानंच मुलाची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे। बिपिल अहमद रईस लष्कर 26 वर्षे वयाचा सिलचर इथला आरोपी जो त्याच बिल्डिंग परिसरामध्ये राहत होता त्याला अटक करण्यात आलेली आहे। या आरोपींनी या मुलाच्या सोबत ओळख निर्माण केलेली होती आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन त्याला सोबत घेऊन तो गेला। रस्त्यामध्ये तो मुलगा पडलेला आणि त्याला जखम झाली। त्यांनी आरडाओरड केल्यावर बिपिल अहमद यांनी त्याला शेजारच्या शेडमध्ये नेऊन त्याचा खून केलेला आहे। दिल्लीतल्या जहांगीर पीर मधील स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। मात्र त्याआधी दिल्ली महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केली। शनिवारी जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्यानंतर या भागातल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती। जहांगीरपुरीतल्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला। बुलडोझर आणि डंपर घेऊन पालिकेनं जोरदार कारवाई केली। दंगलीतल्या आरोपींच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली होती। त्या मागणीनंतर पोलीस संरक्षणात जोरदार मोहीम राबवण्यात आली। यावेळी परिसरामध्ये मोठा तणावही निर्माण झाला। अतिक्रमण पाडण्याचं काम सुरू असताना मशिदीसमोरील बांधकाम तोडण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। मात्र मंदिराच्या बाहेर असलेलं बांधकाम तोडण्यात आलं नाही आणि यामुळे काही काळ वादही निर्माण झाला। मस्जिद के सामने कोई भी यहाँ पे पाबंदी नहीं है। वहाँ मस्जिद के सामने जो टेंट टोंट वगैरह लगा रखे हैं तो ये तो गलत है, ऐसा नहीं होना चाहिए। और होने देखा जाए तो दोनों तरफ से होता है जो भी होता है। तो जो भी यहाँ पे हुआ है तो यहाँ पे एक तरफ से किसी का गलती नहीं होता है। समाज सारा हर जगह है, लेकिन देखिए सर जहाँ पे दंगा होगा स्टार्ट तो वहीं से होगा, सीधी सी बात है। यहाँ के बंदे जैसे हैं वो उस तरह से लिया जाएगा, लेकिन बाहर के जो अलग और जगह भी मुस्लिम है वहाँ तो ऐसा दंगा नहीं हो रहा है। सीधी सी बात है, जो यहाँ से स्टार्ट हुआ है वो सारे देश में हो रहा है। सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानं एमसीडीची जहांगीरपुरी मधली कारवाई थांबवण्यात आली। जहांगीरपुरी मधल्या हिंसाचारानंतर आक्रमण विरोधी कारवाई 20 आणि 21 एप्रिलला सुरू राहणार होती। सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं कारवाई थांबवण्यासाठी 2 तास वाट बघावी लागली। मात्र प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। सिर्फ मुस्लिम समाज को टारगेट किया जा रहा है। यहाँ ऐसा कुछ नहीं हुआ है। 15-20 मिनट के लिए भगदड़ हुआ। अच्छा चलिए, जितना बड़ा हुआ मीडिया ने बना रखा है, जितना बड़ा मीडिया ने हुआ बना रखा उस हिसाब से तो कई लोग जख्मी होते, कई लोग मरते, ऐसा कुछ भी हुआ है। सुप्रीम कोर्टात बुलडोझर कारवाई प्रकरणी 2 याचिका दाखल करण्यात आल्यात। पहिली याचिका उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर भागातील बुलडोझर कारवाईच्या विरोधातली आहे, तर दुसरी याचिका जहांगीरपुरीतील एमसीडीच्या कारवाईच्या विरोधात करण्यात आली होती। सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं गुरुवारी कारवाई होणार नाही। मात्र इथे नागरिक 15 वर्षांपासून वास्तव्याला आहेत, त्यामुळे त्यांना नोटीस का दिली नाही असा सवाल सुद्धा स्थानिकांनी उपस्थित केलाय। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। बातमी आता आपण बघणार आहोत नक्षलवाद्यांशी संबंधित। गडचिरोलीतील 61 जवानांच्या हत्येची मुख्य सूत्रधार आणि दंडकारण्यात 41 वर्ष माओवादी चळवळ मजबूत करणाऱ्या नर्मदाक्काचा मृत्यू झालाय। मुंबईच्या तुरुंगात दीर्घ आजारावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झालेला आहे। आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात जन्मलेल्या नर्मदाक्काचं मूळ नाव अल्लुरी उषा राणी।
मद्रास विद्यापीठातून MA पर्यंत उच्च शिक्षण घेऊन नर्मदा माओवादी चळवळीत सहभागी झाल्या होत्या। नर्मदा अक्कावर गडचिरोली जिल्ह्यात 70 पेक्षा जास्त तर संपूर्ण दंडकारण्यात 150 गुन्हे दाखल आहेत। गडचिरोली जिल्ह्यात 61 जवान शहीद झाल्याच्या 4 मोठ्या घटनांमध्ये नर्मदा अक्का मुख्य आरोपी होती। माओवादी नेता नर्मदा अक्का तिचे हॉस्पिटलमध्ये निधन झालेलं आहे। तर ह्या नर्मदा अक्का DKSZC मेंबर होत्या। नर्मदा अक्काने गेले 40 वर्ष या चळवळीची एक खंबीर नेतृत्व केलं आणि त्यामध्ये निश्चित पोलिसांचं मोठं नुकसान झालं होतं। 2019चा जो कुरखेडाचा ब्लास्ट होता ज्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते, अशा घटना सह एकूण 66 गुन्हे नर्मदा अक्कावर आहेत। उषा राणी उर्फ नर्मदा अक्का हे नाव दंडकारण्यामध्ये चर्चेत असलेलं नाव होतं। गेली 30 वर्ष माओवादी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नर्मदा अक्काचा अलीकडेच मुंबईच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। नर्मदा अक्काच्या कार्याचा आढावा जर घेतला तर माओवादी चळवळीच्या इतिहासामध्ये नर्मदा अक्काचं नाव खूप महत्त्वपूर्ण आहे। ते यासाठी की ती उच्च शिक्षित होती। MA पर्यंत शिक्षण घेतलेल्या मद्रास युनिव्हर्सिटीमधून शिकलेल्या नर्मदा अक्कानं शहरी भागात माओवादी चळवळ मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं होतं। त्यानंतर 1996 मध्ये ती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली। दंडकारण्यामध्ये तिचा वावर हा प्रत्यक्षात होता पेरमिली दलमच्या सदस्य या नात्याने। त्यानंतर ती तिची कारकीर्द ही बहरत गेली माओवादी चळवळीमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिदुर्गम भागात लोकांच्या समस्या ऐकून त्या समस्या संदर्भात बैठका घेणे, गावागावात जाऊन लोकांशी चर्चा करणे, जनअदालत भरवणे, जनअदालतीमध्ये महत्त्वाचे जे विषय असतील त्यावर निर्णय देणे, यावर नर्मदा अक्काचा भर होता। त्यातूनच तिचा लोकांशी जनसंपर्क वाढत गेला। सुरजागड लोह खनिज प्रकल्पावर जे ट्रक होते 100 ट्रक जाळण्यात आले होते, त्या घटनेचं नियोजनसुद्धा नर्मदा अक्काच्या नेतृत्वात झालं होतं। वैचारिकदृष्ट्या माओवादी साहित्य जे आहे त्याचं संपादनसुद्धा गोंडी भाषेतली मासिक असेल किंवा तेलुगूतली मासिक असेल त्याचं संपादनसुद्धा नर्मदा अक्कानं केलं आहे। त्यामुळे नर्मदा अक्काचं कार्य माओवादी चळवळीच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण होतं। 2018 मध्ये ती कर्करोगाच्या उपचारासाठी जेव्हा हैदराबादमध्ये गेली होती तेव्हा तिला पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर ती मुंबईच्या तुरुंगात होती। मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तुला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तिचा मृत्यू झाला। माओवादी चळवळीमध्ये नर्मदा अक्काचा मृत्यू हा माओवादी चळवळीसाठी खूप मोठा धक्का आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। या होत्या सगळ्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या। या बुलेटिनमध्ये दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा। पहा फक्त न्यूज 18 लोक।